नमस्कार मित्रांनो, रेकॉर्डेड बॅचच्या दिशा ज्ञान म्हणजे डायरेक्शन या टॉपिकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भाग दुसरा दिशा ज्ञानचा पाहणार आहोत. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. जेवढी तुम्ही या विषयामध्ये प्रॅक्टिस जास्त कराल तेवढं मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क येतील किंवा तुम्ही या विषयामध्ये परफेक्ट बनणार आहात. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस ही खूप मॅटर करते या विषयामध्ये. तर चला मित्रांनो, आज आपण भाग दुसरा पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमधला आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत. दिशा ज्ञानमधला 6व्या क्रमांकाचा प्रश्न आपण पाहणार आहोत. बेसिक माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती, यामध्ये थोडंसं आपण रिवाईज करूयात. मित्रांनो पहा, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची इच्छित आहे की एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, जी की तुमची पूर्व दिशाकडे, जर तुम्हाला म्हटलं पूर्व दिशाकडे तुमचं तोंड करून उभं आहात, तर तुमचं ज्यावेळेस तुम्ही पूर्व दिशाकडे तोंड करून उभे असता त्यावेळेस मित्रांनो तुमच्या उजव्या हाताची दिशा ही खालची दिशा असते, लक्षात ठेवा. मी तुम्हाला अगोदर तुम्हाला काय सांगितलं होतं, पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुमच्या उजव्या हाताची दिशा नेहमी पूर्व दिशा असते. त्याच्यानंतर तुमच्या समोरासमोरची जी काही दिशा नेहमी उत्तर दिशा असते. तुमच्या डाव्या हाताची दिशा नेहमी पश्चिम दिशा असते आणि तुमच्या पाठीमागची दिशा नेहमी दक्षिण दिशा असते. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बेसिकमध्ये. आता याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की तुम्हाला दिशा ओळखण्यासाठी मदत होईल. ज्यावेळेस तुम्ही दिशा ओळखाल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला पूर्वेकडे वळाला, डावीकडे वळाला, पश्चिमेकडे वळाला, दक्षिणेकडे वळाला, उत्तरेकडे वळाला, हे याच्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. आता तुम्हाला पूर्वेकडे वळाला म्हणजे त्याचं उजवा हात कोणती दिशा दाखवेल, उत्तरेकडे वळाला म्हणजे त्याचं उजवा हात कोणती दिशा दाखवेल, दक्षिणेकडे वळाला म्हणजे त्याचं उजवा हात कोणती दिशा दाखवेल, हे मी तुम्हाला सांगतो. आता पहा मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी उभे आहात आणि या ठिकाणाहून तुम्ही पूर्वेकडे वळाला असाल, म्हणजे पूर्वेकडे जर तुम्ही जात असाल तर मित्रांनो तुमचा उजवा हात नेहमी खालची दिशा दाखवतो, तुमचा डावा हात नेहमी वरती दिशा दाखवतो. हे पूर्वेकडे जात असतानाचं कंडिशन आहे, ठीक आहे. जर तुम्ही उत्तर दिशेकडे जात असाल, उत्तर दिशेकडे जर जात असाल तर तुमचा उजवा हात या ठिकाणी पूर्व दिशा दाखवणार आहे, तुमचा डावा हात या ठिकाणी पश्चिम दिशा दाखवणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पश्चिमेकडे जर जात असाल, तर तुमचा डावा हात हा खालची दिशा दाखवतो, उजवा हात हा वरची दिशा दाखवतो. आणि जर तुम्ही दक्षिणी दिशेकडे जात असाल तर तुमचा डावा हात या ठिकाणी पश्चिम दिशा दाखवतो, तुमचा डावा हात या ठिकाणी पूर्व दिशा दाखवतो आणि उजवा हात मित्रांनो तुमची पश्चिम दिशा दाखवतो. केव्हा तर तुम्ही ज्यावेळेस दक्षिण दिशेकडे जात असतात त्यावेळेस. आता मित्रांनो तुम्हाला हे समजा असेल, जर तुम्ही पूर्वेकडे जात असाल तर तुमचा उजवा हात कोणती दिशा दाखवणार, तुमचा डावा हात कोणती दिशा दाखवणार. जर तुम्ही पश्चिम दिशेकडे जात असाल तर तुमचा डावा हात कोणती दिशा दाखवणार, उजवा हात कोणती दिशा दाखवणार. जर तुम्ही दक्षिण दिशेकडे जात असाल तर तुमचा डावा हात कोणती दिशा दाखवणार, उजवा हात कोणती दिशा दाखवणार, हे आता तुम्हाला समजलेलं असेल. तर आता मित्रांनो आपण स्टार्ट करूयात आणि परत एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. मित्रांनो, हे जे काही आपल्या दिशा आहेत, आता दिशा वर्तुळ आकृतीमध्ये असतात, म्हणून वर्तुळाचा अंश किती 360 अंशाचा असतो. वर्तुळ किती 360 अंशाचं असतं, म्हणजे जे काही प्रत्येक दिशा आहे 90 अंशाची. किती 90 अंशाची लक्षात ठेवा. ही प्रत्येक दिशा जे आहे यामधलं जे काय अंतर आहे 90 अंशाचं आहे. ज्यावेळेस आपण यामध्ये उपदिशा घोषितो त्यावेळेस मित्रांनो यामध्ये हे किती 90चे 2 भाग जर केल्याच्यानंतर हे 45 अंशाचे होणार आहेत. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. एवढे 2 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करायचे आहेत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर पहा, स्टार्ट करूयात. आज आपण पहिला प्रश्न या व्हिडिओमधला आणि दिशा ज्ञानमधला आपला 6वा प्रश्न आहे. एक मांजर पूर्वेकडे 20 फूट पळाले. आता पूर्वेकडे पळाले याचा अर्थ मित्रांनो कुठं पळाले पहा, पूर्वेकडे. या ठिकाणाहून जर पूर्वेकडे पळाले आणि किती फूट गेले, 20 फूट गेले. अंदाजे माप घ्यायचं आहे, 20 फूट गेले. तिथून पुढे काय म्हणते पहा, आणि उजवीकडे वळाले. जर तुमचं पूर्व दिशाकडे जर तुम्ही जात असाल तर उजवा हात तुमची कोणती दिशा दाखवतो. आत्ताच मी सांगितलं उजवा हात तुमची दिशा कोणती दाखवणार आहे, तर उजवा हात मित्रांनो तुम्हाला दक्षिण दिशा दाखवतो. म्हणून पहा, उजवीकडे वळाले आणि 10 फूट पळाले म्हणजे उजवीकडे गेलं आणि किती 10 फूट गेलं. आता उजवीकडे 10 फूट गेल्याच्या नंतर म्हणजे काय, कोण्या दिशेला जातं, हे दक्षिण दिशेला, उत्तर आणि दक्षिण दिशेला जातं. मग दक्षिण दिशेमध्ये गेल्याच्यानंतर त्याचा उजवा हात कोणती दिशा दाखवतो, डावा हात कोणती दिशा दाखवतो, मी तुम्हाला सांगितलं होतं. पहा, उजवा हात त्याची कोणती दिशा दाखवणार, पश्चिम दिशा दाखवणार, डावा हात त्याची पूर्व दिशा दाखवणार. मग आपल्याला पुढं काय म्हणलेलं पहा, त्याच्यानंतर पहा 10 फूट गेले आणि उजवीकडे वळाले. आता उजवीकडे वळाले म्हणजे तुम्ही जर दक्षिणेकडे जर असाल तर तुमचा उजवा हात कोणती दिशा दाखवणार, उजवा हात मित्रांनो तुमची या ठिकाणी कोणती दिशा दाखवणार, तर उजवा हात तुमची पश्चिम दिशा दाखवणार. म्हणजे उजव्या हाताकडे वळाला आणि 9 फूट गेला. ठीक आहे, 9 फूट गेला. आता 9 फूट गेला याचा अर्थ तो कुठे जात आहे, पश्चिमेकडे जात आहे. मग पश्चिमेकडे जात असताना त्याची उजवा हात हा नेहमी कोणती दिशा दाखवतो, उजवा हात वरची दिशा दाखवणार आणि डावा हात खालची दिशा दाखवणार. मग आपल्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, 9 फूट गेले. 9 फूट गेल्याच्या नंतर पुन्हा ते डावीकडे वळाले. याचा अर्थ ते खाली वळाले. डावीकडे किती 5 फूट गेलं. डावीकडे वळाला आणि 5 फूट गेलं ते मांजर. ठीक आहे, 5 फूट गेलं. 5 फूट गेल्याच्या नंतर आता याचं तोंड कोणी दिशेला आहे मित्रांनो, याचं तोंड आता दक्षिण दिशेला आहे. म्हणजेच डावा हात पूर्व दिशा दाखवणार आणि डावा हात कोणती दिशा दाखवणार, डावा हात हा पूर्व दिशा दाखवणार आणि उजवा हात या ठिकाणी
कोणती दिशा? पश्चिम दिशा दाखवणार. मग पश्चिम दिशा दाखवल्याच्या नंतर आपल्याला काय म्हणते 5 फूट गेले, परत डावीकडे वळाले. आता डावीकडे वळाले याचा अर्थ ते पूर्व दिशेकडे वळाले. डावीकडे वळाले आणि किती गेले? 12 फूट गेले. डावीकडे वळाले आणि ते 12 फूट गेले. आता 12 फूट गेले म्हणजे त्याचं तोंड आता पूर्व दिशेला गेलं. मग पूर्व दिशेला तोंड गेल्याच्या नंतर वरची दिशा नेहमी उत्तर असते आणि खालची दिशा नेहमी दक्षिण असते. म्हणजे उजवा हात असणार याचा खाली आणि डावा हात असणार वरती, पूर्वेकडे पाहत असताना. मी तुम्हाला यापूर्वीसुद्धा सांगितलं, त्यामुळे ती कन्सेप्ट क्लिअर करा. ठीक आहे. आता काय म्हणते 12 फूट गेले, शेवटी डावीकडे वळाले. मग पूर्व दिशेकडे तुम्ही पाहता आहात, याचा अर्थ तुमचा डावा हात वरती असणार. डावीकडे वळाले आणि 6 फूट गेले. डावीकडे वळाले आणि 6 फूट गेले. आता मग सांगा 6 फूट गेले म्हणजे तुमची वरची जी काही तुमच्या तोंडाकडची दिशा नेहमी कोणती दिशा असते? उत्तर दिशा असते. उत्तर दिशा असते. म्हणजे याचा अर्थ हे काय म्हणते पहा, तर मांजर आता सध्या कोणत्या दिशेकडे तोंड करून उभे आहे? तर मांजर सध्या उत्तर या दिशेकडे तोंड करून उभे आहे. उत्तर दिशेकडे तोंड करून उभे आहे. आता उत्तर दिशा ऑप्शन कितीमध्ये येते आपण या ठिकाणी पाहूयात. ऑप्शन कितीमध्ये उत्तर दिशा पाहूयात, तुम्हाला समजलेलं असेल. आता पहा ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 येतं या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा प्रश्नसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर पहा, रामने पी बिंदूपासून दक्षिण दिशेला चालायला सुरुवात केली. रामने पी बिंदूपासून दक्षिण दिशेला चालायला सुरुवात केली. दक्षिण दिशा म्हणजेच मित्रांनो तुमची खालची दिशा असते. मी तुम्हाला सांगितलं होतं. मग राम कुठे? पी बिंदूपासून स्टार्ट केलं आणि खाली तो दक्षिण दिशेला चालला. आणि दक्षिण दिशेला किती चालला? 40 फूट चालला. 40 मीटर चालला. 40 मीटर चालला. त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर तो डावी बाजूला वळाला. मला सांगा, मग तो दक्षिण दिशेला जात असेल तर त्याची डावी बाजू नेहमी कोणती असणे? पूर्व दिशा असते. म्हणून डावीकडे वळाला आणि किती गेला? डावीकडे वळून तो 30 फूट गेला. आता कमी जास्त जरी झालं तरी चालतं, याला काय प्रॉब्लेम नाही. 30 फूट गेला. 30 फूट गेल्याच्या नंतर कुठे पोहोचला? तो क्यू बिंदूपर्यंत पोहोचला आणि क्यूपर्यंत पोहोचला. मग काय म्हणते पोहोचला तर पी आणि क्यू याच्यामधील अंतर किती? पी आणि क्यू यांच्यामधील अंतर आपण सर्वप्रथम काढूयात. आता हे जे अंतर आहे मित्रांनो, हे अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचे. आता हे अंतर काढत असताना 40चा वर्ग किती आहे मित्रांनो? 40चा वर्ग म्हणजे 4 चौक 16 म्हणजे 1600. 9चा 30चा वर्ग किती आहे? 30चा वर्ग म्हणजे 3 त्रिक 9. 30चा वर्ग झाला मित्रांनो 900. या दोघांची जर बेरीज जर केली तर ती किती येते मित्रांनो? पहा, ती येते 2500. ती किती येते? 2500. आता 2500 कोण्या संख्येचा वर्ग आहे? 2500. हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर हा आहे मित्रांनो 50चा वर्ग. 5 5 25 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 50 मीटर आपले या ठिकाणी अंतर आलेलं आहे. 50 मीटर हे अंतर आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये 60 आहे म्हणून पहिलं ऑप्शन कटलं. 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये 60 आहे म्हणून 4 नंबरचं कटलं. आता राहिले मित्रांनो 2 आणि 3 नंबरचे ऑप्शन राहिले. आता त्याच्यानंतर आपण अंतर काढल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं? पी आणि क्यू. आता पा आणि क्यू हा पीच्या कोणत्या दिशेला? मग मला सांगा, हे ची पी आहे. मग पीची ही जी काही दिशा आहे पीच्या कोणत्या दिशेला असणार? मग मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. ह्या अशा दिशा मी तुम्हाला सांगितलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये. म्हणजे याचा अर्थ पीच्या कोणत्या दिशेला क्यू आहे? तर आग्नेय दिशेला आहे. कोणत्या? आग्नेय दिशेला आहे. म्हणजे 50 मीटर अंतर आणि आग्नेय ऑप्शन कितीमध्ये दिलेले? 50 मीटर अंतर आणि आग्नेय दिलेले मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3मध्ये. तर ऑप्शन क्रमांक 3 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो त्यामधलं पी आणि क्यूमधलं अंतर आहे 50 मीटर आणि या ठिकाणी क्यू हा पीच्या कोणत्या दिशेला आहे? पीच्या जर असं विचारलं असतं पी हा क्यूच्या कोणत्या दिशेला, असं जर आपल्याला विचारलं जर असतं तर मित्रांनो आपल्याला काय उत्तर लिहावं लागलं असतं? आपल्याला वायव्य हे उत्तर लिहावं लागलं असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला विचारलं काय? पी या ठिकाणी काय म्हणते? क्यू हा पीच्या कोणत्या दिशेला, म्हणजे पी पासून क्यू कोणत्या दिशेला आहे? म्हणजे त्याचा अर्थ तो आग्नेय दिशेला आहे. म्हणजे 50 मीटर आणि आग्नेय दिशा असणार आपल्या या प्रश्नाचं आन्सर. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. चांगली प्रॅक्टिस करा, 100% तुम्हाला हे समजण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहता. दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेमध्ये त्याची तोंड जर उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणती दिशा दाखवणार असेल? आता खालती डोके वरती पाय आहेत. याचा अर्थ मित्रांनो पहा, याचं तोंड हे बाई खालती डोकं आहे आणि वरती पाय आहेत. ठीक आहे. यावेळेस याचा उजवा हात हा झाला हा झाला या ठिकाणी डावा हात. कारण की खालती पाय वरती डोके. मग याचं जो काय तोंड आहे याचं तोंड काय म्हणते पहा, दिशा असेल तर त्याचा उजवा हात कोणती दिशा दाखवणार? पहा उजवा हात म्हणते. मग उजवा हात आपली कोणती दिशा दाखवणार? तर उजवा हात या ठिकाणी दाखवणार आहे मित्रांनो या ठिकाणी पूर्व पश्चिम दिशा दाखवणार. उजवा हात कोणती दिशा दाखवणार आहे? पश्चिम दिशा दाखवणार आहे. म्हणून मित्रांनो पहा हे उलटं केलेलं आहे. आपण उलटं केल्याच्या नंतर त्याचा जो काय उजवा हात कोणती पश्चिम दिशा दाखवते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. प्रॅक्टिकली हे तुम्हाला सोडवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न पाहता संध्याकाळची वेळ पहा, संध्याकाळची वेळ. आता संध्याकाळची वेळ याचाच अर्थ मित्रांनो सूर्य कोण्या दिशेला असणार? सूर्य पश्चिम दिशेला असणार. सकाळी सूर्य कोणत्या दिशेला असतो? पूर्व दिशेला असतो. आणि संध्याकाळी कोणत्या दिशेला असतो? पश्चिम दिशेला असतो. हे झाले मित्रांनो आपल्या दिशा. आपण दिशा काढून घेऊयात. ही झाली मित्रांनो तुमची पूर्व म्हणजे सकाळ. सकाळी सूर्य हा पूर्व दिशेला असतो. त्याच्यानंतर ही झाली तुमची पश्चिम, ही उत्तर आणि ही या ठिकाणी झाली दक्षिण. हे झाल्याच्यानंतर आपल्याला काय म्हणते पहा, सायंकाळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता. 6 वाजता याचा अर्थ सूर्य या ठिकाणी असणार. सूर्य कुठे असणार मित्रांनो? या ठिकाणी असणार. सूर्य जर या ठिकाणी असणार तर मित्रांनो सूर्याचे किरण हे अशा स्वरूपामध्ये येणार. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये येणार. मग पुढे काय म्हटलेलं पहा, माझ्या डाव्या हाताच्या भिंतीतून. मग माझ्या डाव्या हाताच्या भिंतीतून याचाच अर्थ मी जर या ठिकाणी असा बसला असेल तर माझा डावा हात या साईडला आहे. हे डावा हात, हा उजवा हात. ठीक आहे, हा उजवा हात आहे. मग काय म्हणते, माझ्या डाव्या हाताच्या खिडकीतून प्रकाश आत येत होता. ठीक आहे, ग्रंथालयामध्ये आत येत होता. मग ग्रंथालयाचे मुख्यद्वार पूर्व दिशेला, हे मुख्यद्वार आहे पहा. हे मुख्यद्वार पूर्व दिशेला जर असेल तर माझे तोंड कोणत्या दिशेला आहे? म्हणजे आपलं तोंड जे आहे मित्रांनो या ठिकाणी हे तोंड आहे. तर हे तोंड, आपल्या तोंडाच्या समोरची दिशा नेहमी कोणती असते? उत्तर दिशा असते. मी तुम्हाला नेहमी सांगतो, आपल्या तोंडाची समोरची दिशा नेहमी उत्तर असते. आपल्या पाठीमागची दिशा नेहमी दक्षिण असते. आपल्या उजव्या हाताची दिशा नेहमी पूर्व दिशा असते. आपल्या डाव्या हाताची दिशा नेहमी पश्चिम दिशा असते. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे. मग तुम्ही मित्रांनो तुम्ही मोबाईलमध्ये ज्या साईडला तुम्ही बसला असतात, ज्या साईडला तुमचा उजवा हात जाईल त्या साईडला पूर्व दिशा माना. मग तुम्ही उत्तरेकडे तोंड करून बसा, दक्षिणेकडे तोंड करून बसा, कोणत्याही दिशेला तोंड करून बसा, काही फरक पडत नाही. एवढं लक्षात ठेवा, पूर्व दिशा नेहमी आपली उजवा हात असतो, पश्चिम दिशा नेहमी आपला डावा हात असतो, आपल्या समोरची दिशा नेहमी उत्तर दिशा असते, आपल्या पाठीमागची दिशा नेहमी दक्षिण दिशा असते. मग तुम्ही कुठल्याही पोझिशनमध्ये बसा, म्हणजे उत्तर सोडित असताना. वास्तविकता तसं नाही की असं नाही की तुम्ही या ठिकाणी ज्या साईडला वळले त्या साईडचा पूर्व हात म्हणजे तुमचं पूर्व दिशा दाखवणार. वास्तविकता नाही. म्हणजे वास्तविकता तुम्हाला या ठिकाणी कसं, सूर्य तर नेहमी पूर्व दिशेला उगवतो. म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ तुम्ही दक्षिण दिशेला जर तोंड करून बसलेले जर असाल आणि तुमचं जे काही मोबाईल किंवा लॅपटॉप असेल किंवा तुमचं जे काही मोबाईलची स्क्रीन असेल किंवा इतर जे काही तुमचं पुस्तक असेल तर हे डिव्हाइस तुमचा उजवा हात तोच तुमची पूर्व दिशा दाखवणार. म्हणजे आपण पुस्तकाच्या बाबतीत, मोबाईलच्या बाबतीत किंवा कॅम्प्युटरच्या जे काही कॅम्प्युटरची जे काही स्क्रीन आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण बोलत आहोत. हे लक्षात ठेवायचं. नाही तुम्ही म्हणाल की सर जर तुम्ही पूर्व दिशेकडे तोंड कराल आणि म्हणाल की आमची जे काही उजवा हात आहे आमचा उत्तर दिशा दक्षिण दिशेला आहे, हा दक्षिण दिशा हीच पूर्व दिशा मानणार आम्ही, असं नाही. ठीक आहे, हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी सांगत आहे. म्हणजे याचा अर्थ आपला जे काही तोंड आहे, तोंड कोणती दिशा दाखवणार? उत्तर दिशा दाखवणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. 10 नंबरचा प्रश्न पहा, सोनाली पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. काही वेळाने ती 180 अंशात कोनात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाली. आता घड्याळाच्या काट्याच्या दिशेने याचा अर्थ पहा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उदाहरणार्थ हे घड्याळ आहे पहा. ठीक आहे, हे घड्याळ, या घड्याळामध्ये 12 वाजले. आता मला सांगा 12 वाजल्याच्या नंतर घड्याळाचा काटा जो आहे मित्रांनो कसा फिरतो? या साईडला फिरतो. ठीक आहे, या साईडला असा घड्याळाचा काटा फिरतो. घड्याळाच्या उलट्या साईडनं जर म्हणलं तर मग आपल्याला या साईडनं जायचं. घड्याळाच्या उलट्या साईडनं जर म्हणलं या साईडनं जायचं. एवढं लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की घड्याळ हे वर्तुळाकृती असतं, आपल्या दिशासुद्धा वर्तुळाकृती आहेत. म्हणून याच्यामध्ये 360 अंशाचा आहे, 360 अंशाचा कोन होतो. आणि यामध्ये पहा आपण अशा स्वरूपामध्ये मांडलं होतं. या ठिकाणी पूर्व दिशा, या ठिकाणी पश्चिम दिशा, ही उत्तर दिशा आणि ही दक्षिण दिशा. म्हणजे या दोन दिशामध्ये नेहमी 90 अंशाचा कोन असतो. 90 अंशाचा कोन म्हणजे काय असतो मित्रांनो? या ठिकाणी काटकोन असतो. या सर्व दिशामध्ये 90 अंशाचा कोन आहे. जर आपण या ठिकाणी उपदिशा जर मांडल्या तर ह्या दोन दिशामध्ये जे 90 अंशाचं अंतर होतं हे डिवायडेड होतं आणि या ठिकाणी होतं 45 आणि या ठिकाणी होतं 45. असं प्रत्येक दिशामध्ये या ठिकाणी विभागणी केल्याच्यानंतर 45 अंशाचे कोन आपली मुख्य दिशा आणि उपदिशामध्ये होत असतात. हे थोडं तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता हा प्रश्न सोडवायचा कसं थोडंसं लक्ष द्या. आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पहा, सोनाली पश्चिमेकडे तोंड करून उभी होती. आपण काय करूयात? दिशा लिहूयात. ह्या झाल्या आपल्या मित्रांनो दिशा. ही पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. ही झाली मित्रांनो दक्षिण. आता सोनाली काय होती मित्रांनो? सोनाली कोठे तोंड करून उभे? तर सोनाली पश्चिमेकडे तोंड करून उभे, म्हणजे या दिशेकडे तोंड करून उभे. म्हणजे काय केलं पहा, ती काही वेळाने ती 180 अंशात कोनामध्ये वळाली. 180 कोनात वळाली, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाली. घड्याळाच्या, हे लक्षात ठेवा. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने म्हटलं काय, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हटलं का, हे लक्षात ठेवा. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 180 अंश वळाली. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणाहून ती 90 आणि या ठिकाणाहून झाली 90. म्हणजे 180 अंश कोनामध्ये ती वळालेली. आता परत काय म्हणते पहा, पुन्हा 45 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने. म्हणजेच या ठिकाणी इथून परत ती घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने 45 अंश कोनामध्ये वळाली. ही झाले 45 अंश. आता काय म्हणते पहा, पुन्हा काही वेळाने ती 225 अंश वळाली. आता 225 अंश वळाली व पुन्हा 45 अंश पहा, 245 वळाली घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने आता इथून किती 225 अंश वळणार. म्हणजे हे झालं मित्रांनो 45,
हे झाले या ठिकाणी 90, 45 आणि 90 झाले मित्रांनो 135. ठीक आहे, 135 आणि 135 आणि 90, 135 आणि हे झाले 90, हे झालं मित्रांनो 225. ठीक आहे, हे झालं 225. मग 225 अंश पोहोचली आणि या ठिकाणी हिचं तोंड या ठिकाणी आलं. इथं आलं म्हणजे याचं तोंड कोणत्या दिशेला दाखवणार आहे? दक्षिण दिशा दाखवणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण आता या ठिकाणी पाहूयात. 11 नंबरचा प्रश्न पहा. शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये सोनीचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवित असेल तर तिचा चेहरा कोणत्या दिशेला असेल? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला. तिचा चेहरा कोणत्या दिशेला असेल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला. पहा, शीर्षासन म्हणजेच मित्रांनो खाली डोके वरती पाय. शीर्षासन म्हणजे काय? खाली डोके वरती पाय, एवढं लक्षात ठेवा. नाही तर काही विद्यार्थ्यांना शीर्षासन म्हणजे काय हेच समजत नाही. ठीक आहे, शीर्षासन म्हणजे काय? खाली डोके वरती पाय. आता पहा, खाली डोके वरती पाय आहेत याचा अर्थ हे खाली डोकं आहे, हे पाय आहे तिची. मग काय म्हणते पहा, सोनीचा डावा हात म्हणजेच मित्रांनो खाली डोके वरती पाय असण्याच्या नंतर तुमचा डावा हात या ठिकाणी नेहमी पूर्व दिशा दाखवतो, हे लक्षात ठेवा. तुमचा उजवा हात नेहमी पश्चिम दिशा दाखवतो, हे तुम्हाला मी यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं. जर पश्चिम दिशा दाखवत असेल पहा डावा हात, किंवा तर या काय ठिकाणी काय म्हटलं पहा डावा हात नेहमी कुठली? डावा हात जर तिची पश्चिम दिशा दाखवत असेल म्हणजे डावा हात जर तिची पश्चिम दिशा या ठिकाणी दाखवत पहा डावा हात, तिचा जो काय डावा हात आहे. आता हा जो का आपला या ठिकाणी खाली डोकं वरतं पाय केल्याच्यानंतर हा जो काय डावा हात कोणती दिशा दाखवतो? पश्चिम दिशा दाखवतो. डावा हात जर या ठिकाणी पश्चिम दिशा, अच्छा सगळं थांबा एक मिनिट. हा झाला मित्रांनो खाली डोकं वरतं पाय, हे झाले शीर्षासन अवस्था केल्यामध्ये आपला जो काही आपला हात आहे हा नेहमी काय? हा कोणता हात आहे मित्रांनो? पूर्व दिशेचा हात जो काय असणार तो डावा हात असतो, डावा हात. आणि या ठिकाणचा जो काय हात आहे हा कोणता दिशा असतो मित्रांनो? हा पश्चिम असतो. ठीक आहे, परंतु गणितामध्ये काय म्हणतं पहा, तिचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल म्हणजेच हा जो काय डावा हात आहे, डावा हात पूर्व दिशा दाखवतो पण हा जर पश्चिम दिशा दाखवत असेल याचा अर्थ तिचा जो काही उजवा हात आहे कोणती दिशा दाखवणार? पूर्व दिशा दाखवणार आहे. उजवा हात पूर्व दिशा दाखवणार आहे असेल तर तिचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? मग तिचा चेहरा जर कोणत्या दिशेला जर असेल तर मित्रांनो तिचा जो काही चेहरा या ठिकाणी असणार आहे, तिचा चेहरा मित्रांनो या ठिकाणी दक्षिण दिशा दाखवणार आहे. तिचा चेहरा जो काही मित्रांनो दक्षिण दिशा दाखवणार म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, 12 नंबरचा प्रश्न पहा. जर आग्नेय दिशेला पूर्व म्हटले, ईशान्य दिशेला उत्तर म्हटले तर याचप्रमाणे पुढे विशेष दिशा बदलत गेल्या तर या ठिकाणी दक्षिण दिशेला काय म्हटलं जाईल? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे पहा. दक्षिण दिशेला काय म्हटलं जाईल? या ठिकाणी विशेष झाले पहा, दक्षिण दिशेला काय म्हटलं जाईल अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपण काय करूयात मित्रांनो, मूळ दिशेला या ठिकाणी लिहून घेऊयात. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. ठीक आहे, त्याच्यानंतर ही झाली मित्रांनो आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. ह्या झाले मित्रांनो आपल्या दिशा. आता पुढे काय म्हणते पहा, जर आग्नेय दिशेला आपण काय म्हटलं? आग्नेय दिशेला पूर्व म्हटलं म्हणजे ही जी काय आग्नेय दिशा आहे या दिशेने आपण जर पूर्व म्हटलं याचाच अर्थ एक दिशा समोर जात आहे म्हणजे आग्नेय दिशा या ठिकाणी दक्षिण दिशेच्या ठिकाणी जाईल, दक्षिण दिशा नैऋत्य दिशेच्या ठिकाणी जाईल, नैऋत्य दिशा पश्चिम दिशेच्या ठिकाणी जाईल, पश्चिम दिशा वायव्य दिशेच्या ठिकाणी जाईल, वायव्य दिशा उत्तर दिशेच्या ठिकाणी जाईल, उत्तर दिशा ईशान्य दिशेच्या ठिकाणी जाईल आणि ईशान्य दिशा पूर्व दिशेच्या ठिकाणी जाईल. म्हणजे आपल्याला काय म्हटलं पाहिजे तर दक्षिण दिशा काय दाखवेल? तर दक्षिण दिशा काय दर्शवेल? तर दक्षिण दिशा जे मित्रांनो काय दर्शवेल? दक्षिण दिशेला काय म्हटलं जाईल? म्हणजे ही काही दक्षिण दिशा या दिशेला काय म्हटलं जाईल? म्हणजे याचा अर्थ हे आग्नेय दक्षिण ठिकाणी जाणार आहे म्हणजे दक्षिण दिशेला आपण आग्नेय म्हणणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले. तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या आवडला असेल. सर्व प्रश्नाचा व्यवस्थितरित्या सराव करा आणि मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो प्रत्येक प्रश्न हा स्टॉप करा आणि स्टॉप केल्याच्यानंतर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.